खरं तर वरच्या पातळीवरती हा विषय सोडवावा. मला काय माहिती आहे हे मी बोलणं हे मला माझ्या स्वभावात बसत नाही. विलिनीकरण होणार होतं हे 2000% सत्य आहे. आता ह्याच्यावरती कोणाचं काय ह्याच्यावरती चर्चा करणं हे मला योग्य वाटतं. जयंत पाटील यांच्या घरामध्ये कशा पद्धतीने अजितदादा यांचा दुर्दैवी जो प्लेन क्रॅश झालेला आहे, नेमकं किती वाजता घटना झालेली, कसं झालं? आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे, किती वाजता झालं, काय झालं. आता त्याच्यावरती आजच्या दिवशी जेव्हा आम्ही अस्थीचं दर्शन घ्यायला आलेलो आहे, एक दुःखाचं सावट सगळ्यांच्या मनावर आहे. अशा वेळेस किती वाजता झालं, मग ते कसं झालं, मग तो पायलट कोण होता, हे काही प्रश्न योग्य नाही. सर, अजितदादांच्या मंत्रिमंडळात आपण काम केलेलं आहे, याआधी देखील काय नेमक्या आठवणी होत्या? आपण मी सांगितलं ना की निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांचा हातच कोण पकडू शकत नाही. मला एकदा टीव्हीवरती खडसे साहेबांचा माझा वाद चालू असताना खडसे साहेब म्हणाले की एक फाईल त्यांनी 3 दिवसात कशी काय सही केली. म्हटलं 3 दिवसात केली? अजितदादा कुठेतरी चुकलेले दिसत आहेत. म्हणजे ही फाईल त्यांनी 3 तासात सही करायला पाहिजे होती. ते म्हणजे फायलींचा निपटारा, फायली थांबल्या आहेत असं अजितदादांच्या बाबतीत मंत्रालयात कधी घडलंच नाही. सर, जयंत पाटील सोबत एक बैठक पार पडली होती त्यांच्या निवासस्थानामध्ये. मला त्या बैठकीत तुम्ही देखील उपस्थित अशी चर्चा सध्या सुरू आहे. काही गोष्टी गुप्त असतात, काही गोष्टी कुठे झाल्यात, कशा झाल्यात, त्याच्यात काय बोलणं झालंय, हे सगळं जनतेला सांगणं हा माझा स्वभाव नाही आणि मी बोलणार आहे. परंतु ती बैठक विलिनीकरणाची कुठेतरी दोन्ही राष्ट्रवादींना एकत्रितरित्या घेऊन तुम्ही माझ्या तोंडातनं कुठलाही काहीही काढू शकत नाही. मी याबाबत काहीही बोलणार नाही.